तर डबल इंजिन सरकारचा प्रचार या ठिकाणी भाजपने केला होता। केंद्रात आणि दिल्लीतही जर भाजपचं सरकार असेल तर बाकी विकास कामं ही वेगाने होतात असा प्रचार अमित शहांनी केलेला होता। तर त्याला कुठेतरी यश येताना या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचा फटका अरविंद केजरीवाल यांना बसताना पाहायला मिळत आहे। भाजप 38 तर आप 25 जागांवर या ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। मोफत योजनांची देखील ही लिटमस टेस्ट होती, मात्र सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी मोफत योजनांची खैरात केलेली आहे, भाजपने सुद्धा केलेली आहे। भाजप 38 जागांवर आणि आप आता 25 जागांवर आघाडीवर। दिल्लीमधलं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतं। आप आणि भाजपमधला फरक हा वाढताना दिसतोय। जवळपास 13 जागांचा फरक आता आहे। आप आणि भाजपमध्ये 70 पैकी 64 जागांचे कौल हाती येत आहेत। त्यानुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष, 36 बहुमताचा आकडा भाजपने गाठलाय आणि त्याहून 2 जास्तीच्या सीट भाजपकडे जाताना दिसतात या कौलनुसार। तर भाजप आता 38 जागांवर आणि आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर इथे आघाडीवर आहे। भाजपने आपपासून मोठी आघाडी या ठिकाणी घेतली आहे, तसंच मॅजिक फिगर देखील गाठलेली आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये आता सत्ता बदल होतो असं चित्र या कलांमध्ये तरी पाहायला मिळतं। बहुमत हे भाजपच्या बाजूने असलेला पाहायला मिळत आहे। दिल्लीमध्ये कमळ फुलतंय असं दिसतंय। तर कलानुसार आतापर्यंतच्या वोट शेअर मध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे, फार कमी फरक आहे। भाजपला 53.8%, आपला 41%, तर काँग्रेसला 3%। त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष वोट शेअर मध्ये सुद्धा भाजप होताना दिसतो। कलानुसार आतापर्यंतचा वोट शेअर मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। भाजपने 53.8% मतं या ठिकाणी घेतली आहेत। मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला 30% मतं मिळाली होती, तर अरविंद केजरीवाल यांच्या आपला 50% मतं या ठिकाणी मिळालेली होती, तर 8% मतं ही काँग्रेसला मिळाली होती। काँग्रेसचा सगळ्यात वाईट परफॉर्मन्स म्हणावा लागेल या विधानसभा निवडणुकीत। हिस्टोरिकली हा वाईट परफॉर्मन्स म्हणावा लागेल काँग्रेसचा। त्यामुळे अर्थात आत्मचिंतन काँग्रेस नेतृत्व या संदर्भात करेल, पण आता जे कौल हाती येत आहेत त्यानुसार फक्त काँग्रेसला एका जागेवर आघाडी आहे। तर भाजप 38 आणि आप 25 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। अरविंद केजरीवाल यांच्या आपला हा सगळ्यात मोठा धक्का असेल। दिल्लीमधूनच आपची स्थापना झाली होती, दिल्लीमधलं पहिलं सरकार, त्यानंतर पंजाबमधलं सरकार। त्यामुळे पुढे आप वाढीसाठी देखील केजरीवालांना हा एक मोठा धक्का असणार आहे। एक मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून सुद्धा आपची वाटचाल सुरू होती, पण आपची वाटचाल इथेच थांबवण्यात आता भाजपला यश येताना दिसते आहे। कारण 39 जागांसह दिल्लीत म्हणजे आपच्या होम पिचवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढाई असं म्हणून आप हा पक्ष स्थापन झालेला होता, मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये आपवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्याचा फटका आपला बसताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। जनता की दरबार में जाना असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं होतं, तर आता दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने या ठिकाणी अरविंद केजरीवाल स्वतः देखील नवी दिल्लीमधून पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत। म्हणजे शिक्षित हा जो वर्ग आहे आपच्या सोबत नेहमीच होता, मात्र तिथे नवी दिल्लीमध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहे। मध्यम वर्गाने आपची कास सोडली आहे का आणि भाजपचा कमळ हातात धरलाय का, एक प्रश्न उपस्थित होतोय। 39 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांचे सहकारी होते, पण मतदानाच्या दिवशी अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती। कलानुसार 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळताना पाहायला मिळते। या कलांमध्ये भाजप 38 जागांवर तर आप 25 जागांवर आघाडीवर आहे। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये कमळ फुलताना पाहायला मिळत आहे। 30 जागांवर